नमस्कार मित्रांनो. तर पारू मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की पारू आता आपल्या गळ्यातलं मंगळसूत्र काढून एका काळ्या धाग्यामध्ये ओवून घेत असते, जेणेकरून ते मंगळसूत्र परत तिच्या गळ्यामध्ये आहे असं कुणाला वाटू नये. फक्त मंगळसूत्राच्या वाट्या तिने काढून घेतलेल्या असतात आणि म्हणत असते की हे मंगळसूत्र मी माझ्यापासून कधीच वेगळं होऊ देऊ शकत नाही. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत हे मंगळसूत्र माझ्यासोबत असणार आहे. हे मंगळसूत्रच माझं पूर्ण आयुष्य आहे आणि माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. मंगळसूत्र हे मंगळसूत्र असतं, ते काळ्या धाग्यात बांधलेलं गेलेलं असलं आणि सोन्यामध्ये ओवलं गेलेलं असलं तरी सुद्धा त्याचं महत्व कधीच कमी होऊ देणार नाही मी. आणि मंगळसूत्राकडे बघून ती बोलत असते की तुला घालून मिरवण्याची हौस मला कधीच नव्हती, पण आजपासून तू फक्त माझ्यासाठी असणार आहे. पण तुला माझ्यापासून अशा प्रकारे वेगळं करण्यात येईल असं मला कधीच वाटलं नव्हतं. आपल्या आईच्या फोटोकडे ती बघते आणि काळ्या धाग्यामध्ये ओवलेलं तर मंगळसूत्र आपल्या गळ्यामध्ये घालते. आपल्या आईच्या फोटोकडे बघून म्हणत असते, शोक नाही सोन्याचा, नाही चांदीची आस, आणि आयुष्य लाभता धनाला, काळा धागाही वाटे खास. मंगळसूत्राचं महत्व तिच्या एवढं कुणालाही माहिती नसतं. तेवढ्यात तिथे आदित्य येतो, तिच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि म्हणतो, पारू, तू तुझ्या गळ्यातलं मंगळसूत्र काढून टाकलंस ना आणि हा काळा धागा घातलायस का? पारू म्हणते, हो, मी मंगळसूत्र काढून टाकलं. खरं तर मी तेव्हाच काढायला हवं होतं, पण मी विसरून गेले होते आणि मला ते अनुष्का मॅडमांनी लक्षात आणून दिलं. तेवढ्यात आदित्य म्हणतो की अनुष्काच्या वतीने मी तुझी माफी मागतो. खरंच तिने तुझा खूप अपमान केला पारू. पारू म्हणते, आदित्य सर जाऊ दे ना, तुम्ही कशाला माफी मागताय? असंही अनुष्का मॅडमांनी मला मंगळसूत्र काढायचं हे लक्षात आणून दिलं, याचा असाच अर्थ काढते मी. बाकी माझ्यासाठी त्यांच्याविषयी माझ्या मनात काहीही राग वगैरे नाहीये, तुम्ही नका काळजी करू. आदित्य म्हणतो, पारू, किती समजूतदार झालीस ना तू. मला वाटतं तू आता लग्न करून टाक. तुझ्यासाठी एक चांगला मुलगा शोधू का मी? म्हणजे बघ ना, इतका समजूतदारपणा कोणातच नसतो. आणि तुझं लग्न झालं ना, तुला असं मंगळसूत्र सगळ्यांसमोर घालून मिरवता येईल बघ. छानसं मंगळसूत्र तुझ्या गळ्यामध्ये येईल. सांग मला, कसा मुलगा हवाय तुझ्यासाठी, शोधू का मी? पारू म्हणते, आदित्य सर, मला ना असा मुलगा हवाय की त्याचं मन खूप छान असेल, शुद्ध असेल, तो माझ्या बाळाचा आदर करणारा असेल, त्यांना जीव लावणारा असेल, माझ्या गणीवर जीवापाड प्रेम करणारा असेल, समोरच्याचा आदर करणारा असेल आणि मला सुद्धा माझ्या मनातलं न बोलता मला ओळखणारा असेल. त्याला मला बोलण्याची काही गरजही पडता कामा नये. सगळ्यांचा आदर करता आला पाहिजे त्याला. आदित्य म्हणतो, वा, तू खूपच क्लिअर आहे ग. असं क्लिअर सगळ्यांना म्हणता आलं पाहिजे की मला माझ्या पार्टनरकडून ह्या अपेक्षा आहेत. पण मला तुझा स्वभाव आवडला बरं का पारू. तुझ्या पार्टनरकडच्या ज्या अपेक्षा आहे त्या खूप छान आहेत. पण का गं, तुला असं नाही वाटत का की तुझा पार्टनर हा श्रीमंत असला पाहिजे? पारू म्हणते, हो ना, श्रीमंत तर असलाच पाहिजे, पण त्याची श्रीमंती ही मनाची श्रीमंती असली पाहिजे. आदित्य म्हणतो, पारू, मला असं का वाटतंय की तू हे सगळं माझ्याकडे बोलून माझ्याविषयीच बोलते. आता पारूला टेन्शन आलेलं असतं. आदित्य म्हणतो, अगं टेन्शन कशाला घेतेस, तू हसताना छान दिसते, मी मस्करी करतोय तुझी. आणि हो, सगळे गुण जुळतात बरं का माझ्याबरोबर, फक्त एकच गुण जुळत नाहीये, तो म्हणजे ही श्रीमंती. ही श्रीमंती आपल्या आड येते ना. पारू आणि आदित्य आता हसायला लागतात. इकडे अहिल्या सगळ्यांसमोर मारुती आणि सावित्री यांना बोलून म्हणत असते की तुमचा आज खूप अपमान झालेला आहे. आतापर्यंत माझ्या आयुष्यामध्ये तुमचं काय स्थान आहे हे तुम्हालाही माहिती आहे. तुम्ही आमच्या कुटुंबातीलच एक सदस्यांपैकी आहात. आपले खूप पूर्वीचे ऋणानुबंध आहेत. एकमेकांवरचं आपलं प्रेम आणि विश्वास, त्याच्यामुळेच आपण इथपर्यंत आलेलो आहे. पण माझ्या होणाऱ्या सुनेमुळे तुम्हाला खूप त्रास झाला, तुमचा खूप अपमान झाला, त्यामुळे मी तुमची माफी मागते. मारुती म्हणतो, अहिल्या मॅडम, तुम्ही कशाला माफी मागताय? तुम्ही मला स्वतःचा भाऊ मानलात आणि तुमच्या एवढ्या मोठ्या घरात मला जागा दिली, हेच माझ्यासाठी खूप आहे. मी साधा नोकर माणूस आहे, पण तुमच्याकडून मला खूप मान सन्मान मिळतो. मला वाईट एवढंच वाटतं की माझ्या मुलीचा सगळ्यांसमोर अपमान झाला. तिला इकडे शहराकडे याच्यासाठी आणलं होतं मी, कारण तिला 2 सुखाचे क्षण देता येईल. पण बघा ना, तिच्या बाबतीत नेमकं उलटं घडतंय. 2दा तिचं लग्न मोडलं आणि मी तिला काहीच देऊ शकत नाही माझ्याकडून, तिला आनंदच भेटत नाहीये. म्हणून मला वाईट वाटतंय. आता हे सगळं काही जे घडलं ते बाहेर बोललं जाईल, माझ्या मुलीची बदनामी होईल. तिचं 2दा मोडता लग्न लावता राहिलं आणि 2दा तिचं लग्न मोडलं. आता कोण करेल तिच्याशी लग्न, सांगा ना. हे सगळं जर बाहेर पसरलं तर? आता श्रीकांत म्हणतो, अरे मारुती, तू कशाला काळजी करतोय? आपण सगळे मिळून पारूसाठी मुलगा शोधूया, तुझी अजिबात काळजी करू नको. आणि आम्हाला पारू आमच्या मुलीसारखीच आहे की नाही? अहिल्या म्हणते, हे बघ पारू, तुझ्या पारू सारखंच अनुष्काला समज, स्वतःची मुलगी म्हणाने तिला माफ कर. मारुती म्हणतो, मॅडम, तुम्ही कशाला सॉरी म्हणतात? मी त्यांना कधीच माफ केलाय. तेवढ्यात तिथे प्रीतम आणि प्रिया आलेली असते. त्यांना बाहेर जायचं असतं फिरण्यासाठी. ते एकमेकांना खुणावत असतात की अहिल्याला पहिले कोण बोलेल ते. अहिल्या म्हणते, प्रीतम, काय बोलायचं ते स्पष्ट आणि सरळ बोल ना. असं एकमेकांसोबत खुणांमध्ये बोलण्यात काय अर्थ आहे, सांग ना. काय बोलायचंय तुला ते स्पष्ट बोल.
प्रीतम म्हणतो, आई आम्हाला जरा बाहेर जायचं होतं. आता अहिल्या असं दाखवते की तिला राग येतोय. प्रीतम म्हणतो, म्हणजे गेलं पाहिजे असं नाही ग, तुला विचारलं फक्त. अहिल्या जवळ येते आणि म्हणते, पण माझ्या सुनीला बाहेर जायचं असेल तर तुला ते घेऊन जावंच लागेल. आणि ती हसायला लागते आणि म्हणते, काय प्रीतम, तुम्हाला बाहेरच जायचंय ना, मग विचारायची काय गरज आहे मला. मला माहिती या सगळ्या धावपळीत ना तुम्हाला एकमेकांना वेळच देता येत नाहीये, त्यामुळे तुम्ही खुशाल जा बाहेर, मस्त एन्जॉय करा, जा. दामिनी म्हणते, वहिनी मला सुद्धा असं वाटते की मलाही फिरायला जायला पाहिजे, मला खूप बोर होते घरामध्ये. अहिल्या म्हणते, जा ना तू पण जा की, पण यांच्यामध्ये लुडबुड करायला जाऊ नको, तू मोहनला घेऊन बरोबर जा जा. प्रीतम आणि प्रिया आता बाहेर जात असतात. तेवढ्यात अनुष्का तिकडून येत असते. अनुष्का म्हणते, काय फिरायला चाललाय वाटतं. प्रिया म्हणते, हो ना, तू पण येते का आदित्य दादांना सोबत घेऊन. आता प्रीतम म्हणतो, आपल्याला एकमेकांना वेळ द्यायचा आहे ना, तिला कशाला. तेवढ्यात प्रिया म्हणते, हो असं काय करतात प्रीतम. अनुष्का म्हणते, असू दे प्रिया, तुम्हाला जायचंय ना बाहेर, जा मस्त एन्जॉय करा, तुम्हाला उशीर होत असेल ना, जा आता. आता दोघं जण बाहेर आलेले असतात. इकडून आदित्य आणि पारू सुद्धा घरी येत असतात. तेवढ्यात आदित्य म्हणतो, काय कुठे निघालात. पारू म्हणते, हो आदित्य सर, असं जाणाऱ्यांना असं अडवायचं नसतं रस्त्यामध्ये. प्रीतम म्हणतो, बघ तुझे खाण नाही पारूच बरोबर पिळू शकते, तुला असं करताना कळत नाही का रे, कुणाला अडवायचं नसतं जाताना. आदित्य म्हणतो, काय रे, तुम्हाला शहाणपणा शिकवू नको हा. आणि कुठे चाललाय तुम्ही, फिरायला चाललात का, आज खूप एक्साइटेड दिसताय हा. तेवढ्यात प्रीतम म्हणतो, हो फिरायला चाललोय, एक काम कर ना, तू आणि पारू येतात का आमच्या बरोबर. पारू म्हणते, नाही नाही नको नको, म्हणजे मी आले असते पण मला खूप कामं आहेत. पारू मनातल्या मनात म्हणते की आदित्य सर, तुमच्यासोबत फिरायला येणं माझं भाग्यच आहे, पण मला आता जास्त मोहात पडायचं नाहीये, नाहीतर या घरात परत वादळ आल्याशिवाय राहणार नाही. आदित्य म्हणतो, अगं चल ना, का नाही म्हणते, स्वयंपाकाचंच काम आहे ना, मी सांगतो सावित्री त्यांना. पारू म्हणते, नको सर, माझी इच्छा नाहीये. आदित्य म्हणतो, ठीक आहे. प्रिया म्हणते, आदित्य सर तुम्ही एक काम करा ना, अनुष्का आहे आतमध्ये, अनुष्काला घेऊन चला आमच्या बरोबर फिरायला. आदित्य म्हणतो, नको नको, मला एक ऑनलाईन महत्वाची मीटिंग आहे, ती मला अटेंड करायची आहे. प्रीतम म्हणतो, अच्छा, म्हणजे पारू बरोबर यायचं होतं तेव्हा घोड्यावर तयार झाला होता बसून यायला, पण आता अनुष्काचं नाव काढतास, तुला मीटिंग आठवते काय. आदित्य म्हणतो, चल, तू ना अजिबात छळायचं नाहीये मला, आणि मला त्रास द्यायचा नाहीये, जा ग प्रियाला घेऊन जा पहिले. प्रीतम म्हणतो, हे बघा, मला पाठवू नका असं जबरदस्ती नाही, नाहीतर मी येणारच नाही. आणि मला माहिती ना, जर मी घरात आलो नाही ना 2 तासाच्या आत, तर तू शोधत शोधत मला तिकडे येशील. आदित्य म्हणतो, नाही रे, तुझी बायको असताना मी का शोधू तुला, मला काय गरज पडली ना. आणि प्रिया, जाग याला घेऊन, फार डोकं खातो माझं हा. प्रीतम म्हणतो, हे बघा, मी गेलो तर येणार नाही परत, आणि मग नंतर ओरडत बसू नको प्रीतम प्रीतम म्हणून, तेव्हा ओरडला ना तरी येणार नाही मी. आदित्य म्हणतो, जा ना बाबा, आता उशीर नाही होते का तुला. आदित्य त्याला बोलतो आणि प्रीतम प्रिया गाडीत बसतात आणि जायला लागतात. इकडे प्रिया आणि प्रीतम मस्त बाहेर फिरायला आलेले असतात. तिथे फुगेवाला असतो. प्रिया म्हणते, प्रीतम सर, मला फुगा घेऊन द्या ना, मला उडवायचा आहे फुगा, मला खूप आवडतो. प्रीतम म्हणतो, हे काय प्रिया, लहान मुलांसारखं काय करताय तुम्ही. प्रिया म्हणते, नाही, मला पाहिजेच आत्ताच्या आत्ता फुगा. प्रीतम म्हणतो, ठीक आहे, तिला तो फुगा आणून देतो. प्रिया मस्त फुगा हवेत सोडते, तिला खूप आनंद होतो. प्रिया नंतर म्हणते, प्रीतम पाणीपुरी, मला पाणीपुरी पण खायची आहे. प्रीतम म्हणतो, आपण इथे फक्त फिरूया, पाणीपुरी वगैरे काही खायचं असेल ना तर आपण कुठे रेस्टॉरंट किंवा कॅफेमध्ये वगैरे जाऊया आणि तिकडे खाऊया. प्रिया म्हणते, नाही, मला इथेच पाणीपुरी खायची आहे, नाहीतर मी काहीच खाणार नाही. प्रीतम म्हणतो, ठीक आहे चला. आणि ते पाणीपुरीवाल्याला सांगतात की आम्हाला पाणीपुरी हवी आहे, मस्त तिखट छान बनवा. तेवढ्यात पाणीपुरीवाला म्हणतो, ठीक आहे तुम्ही बसा आणि मी आणून देतो तुम्हाला. पारू आता घरी आलेली असते आणि ती घर झाडत असते. तेवढ्यात तिच्या लक्षात येतं की मारुती कसला तरी विचार करतोय. पारू म्हणते, बा कसला विचार करतोय. मारुती म्हणतो, जे काही काल घडलं ना त्याचा विचार करत होतो, पण एक सांगतो तुला, अहिल्या मॅडमांनी तुझ्या लग्नाची जबाबदारी घेतली, लवकरच तुझ्यासाठी चांगला मुलगा शोधणार आहेत ते, त्याच्यामुळे तुझ्या लग्नाची काळजी आता माझी मिटली. हे ऐकल्यानंतर पारूला परत वाईट वाटत असतं आणि जात असताना बेड तिच्या पायाला लागतो आणि तिच्या पायाला लागतो. तेवढ्यात मारुती म्हणतो, अगं चालताना बघता नाही येत का तुला, नीट चालायचं ना, लग्नाचा विषय काढला की अशी का वागायला लागते तू, कळत नाही मला. पारूच्या पायाला आता लागलेलं असतं. आता मारुती म्हणतो, पारू किती लागलंय तुला, अगं लक्ष कुठे असतं तुझं. आता पारू म्हणते, बा मला लग्न नाही करायचंय, हे सगळं जे काही घडलं ना त्याच्यामुळे माझी इच्छाच नाही लग्न करण्याची. मारुती म्हणतो, असं काय बोलतेस पारू, तुला कळतंय का तू काय बोलते ते, आणि लग्न हे प्रत्येक मुलीला करावंच लागतं, शेवटी मुलगी ही परक्याचं धन असतं, आणि असं काही बोलायचं नाही, मी तुझं काहीच ऐकून घेणार नाहीये. पारू म्हणते, बा ऐक ना माझं, अरे मी जर इथून गेले तर तुम्ही दोघं एकटे पडाल, तू मी गणी आपलं एक तिघांचं कुटुंब तर आहे, आई आधीच सोडून गेलीये, मला तुझ्यापासून वेगळं नाही व्हायचंय, तुमच्या दोघांना सोडून कुठेच जायचं नाहीये, मला तुमच्या सोबत राहायचंय. मारुती म्हणतो, असं काय करते, आता काय आयुष्यभर तू माझ्या सोबत राहणार आहेस का पारू, असं नाही होऊ शकत, आपण एक काम करूया, आपण ना असा मुलगा बघूया जो घर जावई होऊन इथे राहील, म्हणजे तू आणि तो दोघंही इथे राहाल, तू काळजी करू नको. पण बाळा, मुलगी ही परक्याचं धन असतं आणि तिला इथून माहेर होऊन जावंच लागतं तिचं घर सोडून. मी हे सगळं मानत नाही ग, पण आपण ज्या समाजात राहतो ना
त्याचे काही नियम असतात, कायदे असतात आणि ते आपल्याला मान्य करावेच लागतात. त्याला काय अपवाद नसतो बघ, त्यामुळे तुला जावंच लागेल हे घर सोडून. मारुती, पारू दोघेही रडत असतात. मारुती म्हणतो, देवा तू आतापर्यंत माझी खूप परीक्षा घेतली, पण ना माझी मुलगी खूप गुणी आहे, संस्कारी आहे आणि ती आपल्या मर्यादा कधीच ओलांडणार नाही मला माहिती आहे. पण लोकांची तोंड मी बंद नाही करू शकत ना. आतापर्यंत माझी खूप परीक्षा घेतली तू, पण आता एक चांगला मुलगा बघ आणि माझ्या पारूच्या आयुष्यात आण. त्याला आमच्यापर्यंत घेऊन ये, म्हणजे माझ्या पारूचं लग्न मी स्वतःच्या डोळ्यांनी लावून देईल आणि मग डोळे मिटायला मी मोकळा होईल. माझं स्वप्न आहे, प्रत्येक बापाचं जसं स्वप्न असतं ना तसंच, की माझ्या मुलीचं लग्न मी माझ्या समोर माझ्या डोळ्यांनी बघावं ते. पारू म्हणते, बा झालं का तुझं पहिल्यासारखं सुरू? असं नको ना बोलू, मला खूप वाईट वाटतं. आणि ती रडायला लागते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.